सभासद बंधू भगिनींचं, पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो। आजच्या या सभेला उपस्थित असणारे विश्वासराव देवकाते पाटील, केशवराव बापू जगताप, राजवर्धन शिंदे, मदनराव देवकाते, विश्वासराव आठवडे, दत्तोबा येळे, ॲडव्होकेट रवींद्र माने, रोहित गणवळ, अविनाश गोपणे, लक्ष्मण जगताप, सुनील भगत, राजेंद्र वाबळे, बाळासाहेब वाबळे, रणजित कुमार, माधवीताई पादव, आपल्या सरपंच, उत्तमराव कोणकुले, निशिकांत निकम, मंगलताई कोणकुले, राजेंद्र वांदल, अविनाश राऊत, राजेंद्र कुमार, अनेक म्हणजे सगळे सहकारी इथं आहेत। मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु श्री नीलकंठेश्वर पॅनलचे उपस्थित असणारे काही उमेदवार, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज सगळ्यांना मी उद्याच्या होणाऱ्या 22 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे काही आपल्याला मतपत्रिका मिळणार आहेत त्याच्याबद्दल सुरुवातीला माहिती देतो। आपल्याला ब वर्गाचं मतदान करायला जाल त्यावेळेस पहिल्या तुम्हाला 3 मतपत्रिका दिल्या जातील। त्याच्यात एक पांढऱ्या रंगाची असेल, एक गुलाबी रंगाची असेल आणि एक त्या ठिकाणी तिसरी पिवळ्या रंगाची असेल। त्या पहिल्या 3 मतपत्रिकेवर मतदार बंधू भगिनींनी 3-3 शिक्के मारायचे आणि त्या प्रत्येक मतदान पत्रिकेमध्ये कपबशी पहिल्या मतपत्रिकेत 5 नंबर, 7 नंबर, 10 नंबरला आहे कपबशी। तुम्ही चौथी शिक्का मारला तर मत बाद होईल। सिंगल वोटिंग कृपा करून कुणी घेऊ नका। काही जण वेगळ्या प्रकारची चर्चा करतात, माग असं झालं, माग तसं झालं, झालं गेलं ते गंगेला मिळालं। मला अनेकदा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये काय काय घटना घडलेल्या त्याचा इतिहास काढायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल आणि त्या उकरून काढण्यात काही अर्थ नाही। दुसऱ्यांदा तुम्हाला मतपत्रिका म्हणजे त्याच्यातच दुसरी गुलाबी मिळेल, तिथंही 1 नंबर, 10 नंबर आणि 15 नंबर आपल्या नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांच्या खुणा आहेत कबशी। नंतर पिवळी मतपत्रिका त्याच पहिल्या ह्याच्यात मिळालेली असेल, तिथं 1 नंबर, 10 नंबर, 11 नंबर या 3 कबशीच्या खुणा आहेत, तिथं शिक्के मारायचे। हे पेटीत टाकल्यावर तुम्हाला 4 मतपत्रिका मिळणार आहेत, तिथं मात्र 3 नाही 2-2 शिक्के मारायचे। विकास सांगतो कारण छत्रपतीच्या मध्ये निवडणूक झाली त्यामध्ये अनेकांनी मत बाद झाली, लोकांना कळलंच नाही कुठं 3 मारायचे, कुठं 2 मारायचे, कुठं 1 मारायचं। त्याच्यावर दुसऱ्यांदा 4 मतपत्रिका तिथले अधिकारी देतील, त्यावेळेस पहिले हिरवी असेल त्याच्यात 2 नंबर आणि 7 नंबरला कबशी आहे, दुसरी या कलरची असेल साधारण भगवी, त्याला आपल्याला 2 नंबर आणि 5 नंबरला कबशीला खूण मारायची आणि तिसरी अशी फिक्कट निळी, त्याला 4 नंबर 7 नंबरला फुली शिक्का मारायचा। मी फुली मार चुकून म्हणतोय, शिक्का मारायचा, नाहीतर पुन्हा पेरणी फुली मारायला न्यावाय, बाद होईल। तिथला शिक्का तेच घ्यायचा आणि तोच ठोकायचा। नंतर पुन्हा शेवटी तुम्हाला 3 मतपत्रिका मिळणार आहेत, त्याच्या चौथी त्याच्यामध्ये महिलांची ती असल्या कलरची फिक्कट कलरची, तिला 3 नंबर आणि 9 नंबरला आपली महिला कबशी, तिथं 2च फुल्या मारायच्या, शिक्के मारायचे। म्हणजे दुसऱ्यांदा 4 मिळालेल्या तिथं 2-2 प्रत्येक ह्याच्यावर शिक्के मारायचे आणि तिसऱ्यांदा तुम्हाला 3 मतपत्रिका देतील, त्याच्यात पहिल्या मतपत्रिकेमध्ये 4 नंबरला आपली कबशी आहे, दुसऱ्या मतपत्रिकेमध्ये 3 नंबरला आपली कबशी आहे आणि तिसऱ्या मतपत्रिकेमध्ये 4 नंबरला आपली कबशी आहे, तिथं एकच शिक्का मारायचा आहे। अशा पद्धतीनं पहिल्या 3 मतपत्रिकेमध्ये 3-3 शिक्के, दुसऱ्या 4 मतपत्रिकेमध्ये 2-2 शिक्के, तिसऱ्या 3 मतपत्रिकेमध्ये 1-1 शिक्का। मला बारक्या पोराला शिकवलं सारखं शिकवतो, पण आता काय करू, मत बाद झाली म्हणून मी सांगतो
कधी कधी आमच्याकडं पण मतदान आमदारातनं खासदार होतो. आता अलीकडं ते आम्हाला तिथं बसणाऱ्या आमच्या एजंटला दाखवावं लागतं. नवीन पद्धत सुरू केली घोडे बाजार कमी करण्याकरता, की बाबा राष्ट्रवादीचा तिथं मी जर बसलेलो असेल तर राष्ट्रवादीच्या लोकांनी तिथं शिक्का मारल्यावर मला दाखवून ते टाकायचं. जे जे एजंट असतील त्यांनी ते दाखवायचं. तिथं वाद होत नाही. पण आमदारांच्यातनं आमदार जे आम्ही निवडून देतो तिथं कधीतरी गडबड होते. शेवटी माणूस आहे, कधी कधी टेन्शन येतं, कधी कधी अस्पष्ट दिसतं. पण मतदान पण माझ्या माहितीप्रमाणे 6 वाजेपर्यंत आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वेळेमध्ये या आणि मतदान करा. 37 मतदान केंद्रावर तुमची मतदानाची व्यवस्था केलेली आहे. आता हे शिक्के हे सगळे घेऊन आमचे कार्यकर्ते तुमच्याकडे शिक्का घेऊन ते पॅड घेऊन येतील आणि ते तुम्हाला सांगतील असं मारायला. तुम्ही म्हणू नका तू कोणरा मला सांगणार आता मी करीन. आणि तुम्हाला जे आमच्या विचाराचे त्यांनी ऐकून घ्या, ते करा आणि त्यांना सहकार्य करा. हे आम्ही आता 2-3 दिवसात करतोय. 22 तारखेला सकाळपासून आज सुरू केलंय. 22 तारखेला सकाळपासून मतदान आहे. उद्या पण माझ्या मला वाटतं 4 सभा ठेवलेल्या आहेत आणि परवा सांगता सभा माळेगावला ठेवलेली आहे. आजची इथली सभा झाल्यावर कामेश्वर आणि माझी भंडाराला सभा आहे. त्याच्यानंतर उद्याच्याला माझी खांडसला, त्याच्यानंतर मुंडवडी, कडेपठार, करावागर आणि शेवटची सांगली आणि परवाची माळेगाव अशा सभा आहेत. शिरोडीकरांनो, तुम्हाला थोडासा माझ्याबद्दल तुम्ही नाराज आहे त्याची मला जाणीव आहे. मी त्याच्याबद्दल बाळासाहेबांशी बोललो, त्याच्यामध्ये मी रणजितशी बोललो, त्याच्यामध्ये इतर काही सहकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. साहजिक आहे तुम्हाला प्रतिनिधित्व मिळालं नाही. शिरोडीकरांनो, प्रतिनिधित्व कशा करता लागतं तर आपले जे काही प्रश्न असतील ते आपल्या कारखान्याच्या माध्यमातून सोडवले गेले पाहिजे. नोकरी ज्यावेळेस भरती असते नोकर, त्यावेळेस आपल्या गावाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. मी आपल्याला तुमच्या गावामध्ये येऊन तुमच्या मंदिराच्या साक्षीने इथं सांगतो की मी उद्याच्याला माझे 21 उमेदवार माझ्या सहित तुम्ही निवडून दिले तर मी तुम्हाला 5 वर्षाच्या करता उत्तम महाराष्ट्रातला भाव देणार आहे, उच्चांकी भाव देणार आहे. हा माझा शब्द आहे. मला काय आत्ताच फक्त येऊन मतं मागायची नाही. पुढं पण मला जिल्हा परिषद, तालुका पंचायत, मार्केट कमिटी, दूध संघ, खरेदी संघ, ताराती बँक, पीडीसीसी बँक अशा पद्धतीच्या आमदारकी, खासदारकी या निवडणुकीला मला यावंच लागणार आहे. मी तुम्हाला मतं मागणार, तुम्ही मला मतं देणार आणि मी मुंबईला जाणार, तुमची कामं करणार. अशा पद्धतीचं गेल्या 35 वर्षाची आपली परंपरा. आता मी राजकुमार कोटेकरांच्याकडे भेटायला गेलो होतो. राजवर्धन आणि काही माझे सहकारी माझ्याबरोबर होते. त्यावेळेस तुम्ही बघता, खरं सांगा शिरोडीकरांनो, पाठीमागे आपल्या भागातल्या रस्त्यांची काय अवस्था होती. राजेंद्र तू सांग, मंगल तू सांग, कुणी पण मला त्या बाबतीमध्ये सांगावं किंवा आमच्या माधवीताईंनी सांगावं, सरपंचांनी. आणि आज आपल्या बारामतीतल्या रस्त्यांची काय अवस्था आहे. जे काही राहिले ते पण करण्याच्या बद्दल मी स्वतः पुढाकार घेणार आहे. पण ते 24 तारखेच्या नंतर, कारण आता मी तुमचा उमेदवार असल्यामुळं मी काही सांगितलं तर पुन्हा अजित पवारने आचारसंहितेचा भंग केला, उपमुख्यमंत्री शब्द दिला, ते मला करायचं नाही. 5 दिवस जायला काही वेळ लागत नाही. आणि त्याच्यानंतर मी आता बघतोय, मी त्याची नोंद घेतोय, स्वतः घेतोय. मी त्याच्या संदर्भामध्ये सगळं तयार करून ठेवतोय. 24 तारीख झाली, एकदा काउंटिंग झालं की मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगणार की हा रस्ता ह्याच्यातनं करायचा, तो रस्ता त्याच्यातनं करायचा, ही मशिनरी तिथं लावायची. काही मला चारीचे करावे लागणार आहे, काही मला थोड्याशा लोकांनी अनमोठेपणाची भूमिका घेतल्यानंतर त्यांना समजून सांगावं लागणार आहे. समजून ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर शेवटचा माझा उपाय, शासकीय कामामध्ये अडथळा आणला त्याकरता मग त्यांना रितसर पोलिसांची कारवाईला सामोरं जावं लागेल. आम्ही पहिलं लगेच पोलिसांच्या पुढे जाणार नाही. आम्ही समजावून सांगू, नुकसान होत, सॉरी हे परत हे लावले, त्याच्यामध्ये नुकसान होत असेल, तुमची स्वतःच्या मालकीची जमीन असेल तर त्याचा मोबदला देऊ.
आजपर्यंत जेवढे काही बारामती तालुक्यामध्ये पालखी मार्ग झाले, फलटण बारामती रस्त्याचं चाललंय. काही दिवसापूर्वीच कलेक्टरनी त्याच्याबद्दलची आढावा बैठक घेतली होती. कुठं काही पॅचेस राहिले. आता सचिन पाटील म्हणून फलटणचे आमदार माझ्या बरोबर होते. तिथे आम्ही काही लोकांची मीटिंग घेतलेली होती आणि त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका. हा नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळं आता तुमच्या गावातले पण रस्ते इकडं माग कॉन्क्रीटचे झालेले, आता सरपंच झालेले, अजून राहिलेले असतील तर ते करीत. तेवढी धमक ताकद माझ्यात आहे. सगळ्यात जास्त 25-15 दिनी महाराष्ट्रात जर कुठं आलेला असेल तर आपल्या बारामती तालुक्यामध्ये आणलेला आहे. मला अनेकदा सुरुवातीला 91ला राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली. त्याला मर्यादा असतात, परंतु कृषी, फलोत्पादन, जलसंधारण आणि ऊर्जा ही माझी खाती होती. त्यावेळेस पदमसिंह पाटील माझे कॅबिनेट मंत्री होते, रोहिदास पाटील कॅबिनेट मंत्री होते. परंतु नंतरच्या काळात 99 पासून मला कॅबिनेट मंत्री पद मिळालं आणि तेव्हापासून वेगवेगळी पदं मिळाली. मी काम करत आलो. परंतु ज्यावेळेस मी अर्थ विभाग घेतला, यंदा 11वा अर्थसंकल्प मी सादर केला. म्हणजे राज्याची आर्थिक नियोजनाची जबाबदारी अजित पवारवर आहे. आणि त्याच्यात नियोजन करत असताना इथं माझ्या पलीकडे काही लाडक्या बहिणी बसल्या, तिथं बसल्या, पलीकडे माझ्या शुभ्या होत्या. त्यांना विचारा, त्यांचे पैसे वेळच्या वेळेला आम्ही देतो की नाही. 1,500 रुपये. काही जण म्हणले हे निवडणुकीचं थोतांड आहे, निवडणूक झाल्यावर बंद करेल. मी महाराष्ट्रात सगळीकडे सांगतो की मी ते बंद करणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींना निधी देत असताना देवेंद्र फडणवीस, मी, एकनाथराव शिंदे, आम्हाला 45,000 कोटी रुपयाचा भार उचलावा लागलाय. तो आम्ही उचलला. कारण ग्रामीण भागातल्या माझ्या गोरगरीब महिलांना एक आधार मिळावा, मदत व्हावी, ही माझ्यासारख्यांची भावना आहे. ते पहिल्यांदा राज्याच्या इतिहासात घडलं. माझ्या शेतकऱ्यांना 3, 5, 7.5 18 ते 20,000 कोटी रुपये दरवर्षी आम्ही भरतो महावितरणला. तुमचे पैसे महावितरणला भरतो. आधी कुणीतरी मला पत्रकारांनी, तुम्ही बघितलं असेल, पुण्याला प्रश्न विचारला, अजित पवार शेतकऱ्यांना तर बिलं आली आणि तुम्ही कसं म्हणता वीज मोफत आहे. म्हणलं 3, 5, 7.5 हॉस्पॉरला इथं बसणाऱ्याला एकाला जरी बिल आलेलं असेल ना, कुणी शिरवलीकरांनी उठवून मला दाखवा का आता तुमचं बिल आलंय. बिल आलेलं नाही. बिल आलेलं असेल ते 10 हॉस्पॉरचं आलं असेल. बिल आलेलं असेल तर 12, 12.5, 15, 17, 20, 25 या मोठ्या आहेत त्याच्या. आम्ही त्यांचे केलंच नाही. मग आम्ही गरीब, अल्पभूधारक, अत्यात्मधारक, छोटा शेतकरी की ज्याला गरज आहे त्याचं बिल माफ केलेलं शासनाच्या 65,000 कोटी रुपयाची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी उचल. आम्ही म्हणजे सरकार म्हणून उचलते. या प्रकारे काम चाललंय. आता इथं तुमच्यामध्ये उमेदवारी नाही दिली, 37 गाव आहे, उमेदवारी नाही दिली, ते माझी जबाबदारी. परंतु बाळासाहेब, राजेंद्र, रणजित, सगळ्यांना मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका. तुम्हाला प्रतिनिधित्व कशा करता पाहिजे होतं की तिथं नोकर भरतीला आमच्या शिरवलीचे गरजू लोकांचे, गरजू सभासद, आज ऐकरवाला ज्याच्या घरामध्ये पोलीस सर्व्हिसला नाही आणि मग डायरेक्टर झाला की ती त्याचं पोरग लावतोय, त्याचीच पोरगी लावतोय. असं काही ठिकाणी झालंय. मला कानावर आलंय त्या शिवनगर काय ते माळेगाव शैक्षणिक संकुलला झालंय तसं. त्यामध्ये तसं मी होऊन देणार नाही. तुम्ही काळजी करू नका. माझा शब्द आहे. त्या संदर्भामध्ये ज्यांना गरज आहे, नाहीतर एकाच घरात 2-2, 3-3 लागले, तसंही होऊन देणार नाही. आणि या पद्धतीनं भरती करेल. तुम्हाला जर काही कुठले प्रश्न असतील तर बाळा, आता निकम स्वीकृत डायरेक्टर आहेत ना, परंतु त्यांची मुदत संपेल. काही गोष्टी माझ्या हातात आहेत ना स्वीकृतच्या, आम्ही करून दाखवले ना. त्यावेळेस जे गाव मला जास्तीत जास्त मतदान करेल तिथं स्वीकृतची जागा मी देईन. आपला शब्द आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काळजी करू नका. त्यामध्ये मी आता त्यांची भाषणं ऐकतो. काल मला कॅबिनेटला जायचं होतं. कशाला गेलो? AI चं करून द्यायला.
आज पेपर वाचा. काल कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे, राज्यातल्या शेतकऱ्यांना साधारण 500 कोटी रुपयाची तरतूद. तुम्ही उसावर ठिबक असेल तर एआय करा. एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याला लॉंग फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ते करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्याच्यात तुमची पाण्याची बचत होईल, त्याच्यात तुमची खताची बचत होईल. तुमचा 60-70% ऊस निघत असेल, तुझा बाळासाहेब किती निघतो? कुठे गेला बाळासाहेब? किती निघतो टनेज ॲव्हरेज? 60-65. माझाही का निघतो, काळजी करू. मी पण आता यायचा माझा 70-75 एकर ऊस असतो. माझा एकट्याचा नाही, माझ्या परिवाराचा. त्याच्यामुळं मी पण एआयची ऑर्डर दिलेली आहे. त्याच्यामध्ये माझी ऐपत आहे, त्याच्यावर मी माझ्या खर्चाने करणार, परंतु इतरांना आम्ही काही शासनाची सवलत देणार आहे. ज्याला गरज आहे त्याला सवलत दिली पाहिजे. आणि त्याच्यातून आता बाळासाहेबांचं त्या बाबतीत उत्पन्न 60-65 असेल तर ते आम्ही 90 पर्यंत घेऊन जाणार. 90 पर्यंत घेऊन गेल्यानंतरच बाळासाहेबांचा फायदा होणार. 25 टनांनी टनेज वाढलं तर साधारण आपला भाव 3500च्या पुढेच असतो. 25 तरी 75, तसे पैसे त्यांना मिळतील. ह्या प्रकारे 25-5 सव्वाशे वरचे 25 150 म्हणजे साधारण 90,000 रुपये. बरोबर आहे ना? कारण मी फायनान्स मिनिस्टर, माझे आपल्या चुकायचं नाही. तर 90,000 रुपये जास्तीचे मिळतील. मग बाळासाहेब असतील किंवा कुणी इतर व्यक्ती असतील, त्यांना जर तेवढे पैसे जास्त मिळणार असेल, आपल्या कारखान्याला ऊस जास्त मिळणार असेल, गेटकेन करता कमी तुम्हाला मला बाहेर जावं लागणार असेल, तर ती टेक्नॉलॉजी आणली पाहिजे. पण ते नवीन आहे का? नाही. 3 वर्ष आपल्या इथं आपण करून दाखवलंय. तिथं आता मी कृषी मंत्री देशाचे शिवराज सिंह चौहानांना पण पुढच्या महिन्यामध्ये घेऊन येतोय. त्याच्यामध्ये आपण प्रदर्शन भरवलं, ऊस किती उंचीनं वाढतो ते दाखवलं, पाणी कशी बचत होती ते दाखवलं. आता 1001 शेतकऱ्यांच्या वरती ट्रायल आपण घेतली की आपण सिद्ध करून दाखवली. तेव्हा एआयचं तंत्रज्ञान आणलं आणि काल त्याला मान्यता दिली. आज पेपर बघा, आम्ही जे बोलतो ते करतो. आम्ही कामाची माणसं आहे. आम्ही निव्वळ सहकार मर्शी स्वकार मर्शी म्हणायचं, मोकळ्यातच गप्पा आणायच्या तसे नाही. आता भावनिक करत नाही. तुम्हाला मी सांगतो, काहींच्या जमिनी इथंच बाळासाहेबांच्या यांच्या जवळ 1.25 कोटी लिटरचं त्यांचं पाण्याचे शेततळी आहे. ती भरल्याशिवाय इतरांना पाणी मिळत नाही. इथलं कुणी उठा, माझा 35 माझा खतापट्ट्यामध्ये, माझी जमीन खतापट्ट्यात आणि ढेकावाडीला आहे, जाऊन विचारा. पहिल्यांदा बाकीच्या शेतकऱ्यांचं भरणं काढतो, मग माझं भरणं. कारण मला माहिती आहे, माझं भरणं तर ते पाटकरी आणि त्याचा बॉस त्याचा बाप काढेल, माझं भरणं नाही काढणार. म्हणजे ते बारबड ब्लॉक आहे. नाहीतर पुन्हा हे टीव्हीला दाखवेल, दादांनी अधिकाऱ्यांचा बाप काढला. तर त्याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्युनियर इंजिनियर असेल, डेप्युटी इंजिनियर असेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, एसी असेल, सीई असेल. परवा पण कॅमेरा कुठला तर ते बघायला केशवराव तुम्ही होता तिथं. गाड्या 5-50 लागल्या होत्या. ईडी आले होते, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, चीफ इंजिनियर आले होते, एसी आले होते, कॉन्ट्रॅक्टर होते. सगळं ते नीट करायचं काम चाललंय लिमटेकला. आणि या पद्धतीनं मी माझी आधी लोकांची भरणी काढतो, मग माझं भरणं काढतो. पुढे जाऊन विचारा तुमचे पाहुणे रावळे, जर माझे बांधकोरे बलवंत आहे, भापकर आहे, कदम आहे, त्याच्या संदर्भातले हे सगळे माझे सहकारी माझे बांधकोर, त्यांना विचारा. किंवा आमच्या खताळपट्ट्यातल्या कुठल्याही सहकार्याला विचारा. ठोंबरे आहेत, त्याच्यामध्ये आमचे घुले आहेत, बरेच जण आहेत. आमची थोरात कंपनी, आमची शेलार कंपनी आहे. इथं मात्र पहिलं त्यांचं काही जण रिव्हॉल्वर घेऊन फिरतात. रिव्हॉल्वर, अरे काय गप्पा आणता, रिव्हॉल्वर असले रिव्हॉल्वर जर माझ्या शेतकऱ्याला दाखवलं तर जप्तच करून टाकेल. रिव्हॉल्वर तुमच्या संरक्षणा करताय, शेतकऱ्यांना भीती दाखवण्याकरता नाही. तुमच्या वस्तीवर तुम्ही जात असताना काही वाटमाऱ्या झाल्या, काही कुठं दरोडा पडला, कुठं चोऱ्या झाल्या, तर त्यावेळेस आपण रिव्हॉल्वर किंवा 12 बोर ते आपण काढतो. पण हे जे काही प्रकार आहे ते बरोबर नाही. ते मला बाळासाहेबांनी स्वतः सांगितलं. काय बाळासाहेब तुम्ही सांगितलं ना,
हे असं नाही पाहिजे. आणि स्वतःला सहकार मर्ची बनवायचं आणि लोकांना असा त्रास द्यायचा, हा धंदा श्री नीलकंठेश्वर पॅनल करणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला ज्या कुठल्या अडचणी येतील त्यामध्ये आम्ही शिरवलीकरांना, मी शिरवलीचा डायरेक्टर समजा, म्हणत तुमचा डायरेक्टर शिरवलीकरांनो समजा, आणि पॅनल टू पॅनल तिथं गाळागाळी करू नका. गाळागाळी केलेली दिसणार आहे. द्यायचं तर दिलदारपणे मला खुश करायचं काम करा. तुम्हाला 5 वर्ष खुश करायचं काम घ्या पाठवायचं, त्याच्यामध्ये कमी पडणार नाही. जसा बारामतीचा चेहरा मोहरा बदलला तसा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसराचा चेहरा मोहरा बदलून टाकेल. राहिलेले पण कुठले रस्ते ते पण सगळे डांबरीकरण करून देईल, साऱ्या चांगल्या करून देईल. माझ्या शिरवलीला, माझ्या खंडातला, माझ्या निरावाजाला जो काही खराब पाण्याचा प्रश्न आहे तो 7,500 टनाची कॅपॅसिटी बघून तो केलेला होता. त्याच्यामध्ये एसटीपी केलाय, बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या, पण पाणी 7,500 च्या ऐवजी क्रशिंग 9,500 झालं. त्यामुळे 9,500चं पाणी निघतंय. पहिल्या कॅपॅसिटी 7,500. आता 2,500चं काय करायचं? दत्तवा कुठे आहे? दत्तवाला विचारा. नगरपंचायतीला 8 कोटी रुपये एसटीपी ला दिलेले. माळेगाव नगरपंचायतीला एक 4 कोटीचा एसटीपी, एक दुसरा 4 कोटीचा एसटीपी त्याला दिलेले आहेत. का तर माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 सभासदांचा पैशाची बचत व्हावी म्हणून मी 4 वर्षात जाऊन बघा रेकॉर्ड, माळेगाव नगरपंचायतीला 350 कोटी रुपये दिले. नगरपंचायत झाल्यावर जास्त पैसे देता येतात, देण्याचं काम आपल्या हातात होतं. आपण 350 कोटी रुपये दिले. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी परवा माळेगावच्या जाहीर सभेमध्ये सांगणार आहे, तुम्ही माझं कपाशी खूण पॅनल टू पॅनल शिक्के मारा. मी 5 वर्षात माळेगावला 500 कोटी रुपये देतो, 500 कोटी. आणि त्याच्यातून जसा बारामतीचा परिसर डेव्हलप केला तसा शिवनगरचा, माळेगावचा जे काही ये वस्ती पण तिथले ब्रिज वगैरे, धुवावाडीला जाताना तिथले ब्रिजचं काहीतरी काम आहे ते सगळे त्या ठिकाणी करून देतो. ती जबाबदारी माझी. कारण माळेगावला जर तुम्ही मला चेअरमन करत असाल तर जबाबदारी माझी वाढते. त्या सगळ्या गोष्टी नीटपणे होतील. मला शिरवलीकरांना प्रश्न विचारायचा आहे. मी जसा नीलकंठेश्वर पॅनलचा 5 वर्षाच्या करता चेअरमन म्हणून तुम्हाला माझं नाव दिलेलं आहे, तसं राहिलेल्या 3 पॅनलचा चेअरमन कोण सांगा ना. राहिलेल्या 3 पॅनलचा चेअरमन कोण? मग ते मला उभं करा, आमचे विरोधक उभे करा, ते अजून दुसरा तिसरा करा आणि ती चौथा करा आणि चौघांकडे नजर टाका. कोण चेअरमन तुमच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक सुबत्ता आणून देऊ शकतो? कोण चेअरमन तुमची कामं झपाट्याने करू शकतो? कोण चेअरमनच्या शब्दामध्ये वजन आहे आणि त्याच्या शब्दाला किंमत आहे आणि तो आर्थिक पण तुमच्या विकासाला निधी देऊ शकतो? कोण चेअरमन तिथं तुमच्या कारखान्याची गाडी पण वापरणार नाही, डिझेल नाही, पेट्रोल नाही, ड्रायव्हर नाही, काही नाही? कोण चेअरमन बाहेरचा कमीत कमी 5 वर्षात 25 कोटी रुपयाचा निधी बाहेरनं तुमच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये आणू शकतो की ज्याचा फायदा माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा होणार आहे? तो असा की उद्याच्याला जर कुठले शैक्षणिक संकुलामध्ये इमारत बांधायची म्हटलं तर मी माळेगावचे पैसे घेणार नाही, सभासदांचे. मी पैसे CSR मध्ये आणेन आणि तुम्हाला इमारत बांधून देईन. मी व्हायच्या आधीच 3.5 कोटीचे रस्ते शैक्षणिक संकुलामध्ये केले का नाही? चेअरमन साहेबांना विचारा, तोंडावर विचारा. हा सूर्यभाच्या यात्रा. मी अजून एक सांगतो, मला आमच्या राहुल तावरेंनी नेहमी ते काय माझ्यावर आरोप करतात ते दिलं इथं आहे. त्याच्यात काय सांगितलं की माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जवळपास 60,000 कोटी भिजलेली आहे. 60,000. मी आता
कुणी मला 60,000 पोती पिकं भिजलेली दाखवा, कोण तर इथंच आहे. 60,000 पोती भिजलेली असती तर मी नीलकंठेश्वर पॅनल आत्ताच्या आत्ता मागे घेतो, चला हिंमत. आणि जर भिजलेली नसती तर सरकार वर्षीनी त्याचं पॅनल मागं घ्यावं. काय करता मग? हेच काहीतरी बोलायचं, काही करायचं, काही काढायचं आणायचंय. खोटं बोल पण रेटून बोल, कुठली पद्धत? मलाही बोलता येत पण मी खोटं बोलत नाही, हे शब्दाचा पक्का आहे. आणि ह्या पद्धतीनं काही चाललंय. मी पुन्हा आता इथं एका अधिकाऱ्याला फोन करून विचारलं, हे शाळे मी सांगणार आहे जर काही तसं झालेलं असेल तर अख्खा पॅनल मागे घेणार आहे. तो म्हणला घेऊन बघा दादा, मी कशाला खोटं बोलेन तुमच्याशी, काही पण सांगायचं. पोती भिजली त्याच्यात सांगितलं की ते टेंडर निघालं होतं, ते टेंडर किती टक्के दिलं नाही माझ्याकडे कागद 20% काय काहीतरी, तरी म्हणजे फार टेंडर हाय गेलं. अरे तुमच्या काळामध्ये काय झालं ते निरामाद्याचा परवा सांगितलं. तुम्ही इथेनॉल विकताना 5 रुपये कमी जे विकत होता ते त्या अडवलं बाकीच्यांनी, नंतर फायदा झाला आपला. 2.5 कोटी 50 लाख लिटर इथेनॉल विकत होते. त्या एका मी त्या काय ते भंडाऱ्याच्या सभेचं ऐकलं, अरे 80 का 90,000 रुपयाची भेळ खाल्ली. 92,000ची. असं काही खाल्लेलं असलं तर मला बिल द्या, मी तुमचे सगळे पैसे भरून टाकतो. त्याच्यामध्ये काही पण काढतात. आणि मी तुम्हाला सांगतो ना, मी चेअरमन झाल्यानंतर माझ्या बरोबर जे 20 डायरेक्टर आहेत त्यांना कुणालाही कारखान्याची गाडी वापरून देणार नाही, ड्रायव्हर नाही. त्याच्यामध्ये कारखान्यात आले मिटिंगला तर 1 ग्लास पाणी, भारतात डबल तहान लागली तर 2-3 ग्लास, आणि 1 कप चहा घेत नसेल तर कॉफी. चहा कॉफी बिन साखरेची पाहिजे असेल तर बिन साखर. आणि कारखाना सुरू असेल आणि शुगर नसेल तर 1 ग्लास उसाचा रस, आणि फारच आवडला तर अजून एक. त्याच्यात बदल होणार नाही. एकही बिल कारखान्याच्या नावे पडणार नाही. हे आता काही पण सांगायला लागले. तेव्हा केशवरावांनी बाळासाहेबांनी 5 वर्षामध्ये तुम्हाला उच्चांकी भाव दिला की नाही दिला? आता वाऱ्याला पण मी बोलतो की पटायला लागले. आता साधारण माझ्या माहितीप्रमाणे 3332 रुपये हा तुम्हाला भाव मिळालेला आहे. ऍडव्हान्स आहे भाव, म्हणजे ऍडव्हान्स आहे. मागे तुमचं गणित संपलं ना त्याचा. तुमचा FRP निघत होता सुशील 3125 रुपये. मी ते काढलं सगळं, कारण साखर आणि त्याला विचारलं तर ते लगेच दाखवतात सगळं. 3125 रुपये तुमचा FRP निघत होता. आमच्या चेअरमननी आमच्या संचालक बोर्डाने 3332 रुपये दिलेले, आणि अजून फायनल पेमेंट बाकी आहे. ते म्हणतात त्यांनी सगळ्यांनी कारखाना कर्जबाजारी केला, अजिबात केलेला नाही. हे बोलाचीच करीन, बोलाचाच भात चाललाय, सगळ्या थापा चालल्या. आपल्यावर रितसर जे कर्ज असतं तेवढंच आहे. आपल्यावर जास्त कर्ज असतं तर यांना 200 रुपयांनी खोडकी द्यायची होती, कांद्या बिल म्हणतात किंवा खोडकी म्हणतात, ते यांना देता आलं नसतं. ज्यावेळेस अमित शहा साहेबांनी FRPच्या पेक्षा जास्त भाव द्यायचा असेल तर साखर आयुक्तांनी त्याची बॅलन्स शीट पाहावी, CA चा सल्ला घ्यावा. खरोखरच तो कारखाना रितसर तेवढे पैसे देतो का हे तपासावं, आणि ते योग्य असेल तर त्यांनी परवानगी द्यावी. त्याच्यामुळं आपलं योग्य होतं म्हणून परवानगी मिळाली. त्याच्यात पण सांगतात असंच केलं, तसंच केलं, ह्याच केलं. काही नाही, ते चोराच्या म्हणतात ना उलट्यात ते चाललेलं. काही नाही, दिशाभूल करायचं काम चाललंय. आपल्या कारखान्यावर 229 कोटी रुपयाचं साखरेवर कर्ज आहे. 269 कोटीची साखर आपल्याकडे स्टॉकला आहे. 40 कोटी रुपये आपले शिल्लक राहणार आहेत. त्याच्यामध्ये इथेनॉल पण आपल्याकडे स्टॉक आहे. इथेनॉलवर पण तुम्हाला पैसे देण्याच्या करता आपण पैसे उचललेले आहेत. ते उचलले नसते तर माझ्या शेतकऱ्याला केशवरावांना कांड्या बिल देता आलं नसतं. पुन्हा तुमचं
काही अडचण असते, वेळच्या वेळेला पैसे मिळाले तर बरं असतात. जून मध्ये आपल्या शेतकऱ्यांना लागणी करायच्या असतात, सरांनी करायच्या असतात, खत बेसन डोस टाकायचा असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या मशागती करायच्या असतात, तणनाशक करायचं असतं. मुलांच्या जून मध्ये शाळा चालू असतात, काही ऍडमिशन द्यायचे असतात, पैसे भरायचे असतात वगैरे वगैरे. त्याकरता एक परंपरा पडली. पहिलं पेमेंट जे काही कारखाना सुरू झाल्या कमी रिकव्हरी असते, त्यामुळे आता इथं मदनराव त्यांना विचारा 85 8.5 रिकव्हरी म्हणल्यावर 85 किलो साखर करत 85 किलो साखरेला 85% रक्कम. मात्र महिन्यानी 1.5 महिन्यानी रिकव्हरी 10.5 11 पर्यंत पोहोचली. 11 झालं म्हणजे एका टनात 110 किलो साखर, एका टनात 85 किलो साखर, एका टनात 110 किलो साखर. वरची साखर 25 किलो वाढली की 25 ला 85% प्रमाणे जो भाव असेल ते पैसे देतो पीडीसीसी बँक. विचारा त्या दत्तूवाला, विचारा त्या संभाजीला किंवा रणजितला. हे साधं गणित आहे. आणि मग त्याच्यामुळं म्हणले यांचे खाजगी कारखाने, त्यांच्या कारखान्याला कमी भाव मिळावा द्यायला लागावा म्हणून त्यांना ताब्यामध्ये पाहिजे. अरे आता माझ्या पण ताब्यात सोमेश्वर कारखाना आहे ना, कुठं कमी भाव दिला? आता माझंच बोर्ड होतं ना, बीज चेअरमन केशवरावांना केलं ना, बाळासाहेबांना केलं ना, भाव दिले नाही का? उगीच अहो एवढे चांगले भाव दिले. महाराष्ट्रात इतर ठिकाणी कारखाना असताना समोर पॅनल उभा राहिलं नसतं. राजू शेट्टींनी, शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारला सांगितलं अजित पवारच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सोमेश्वर माळेगावचा भाव राज्यामध्ये नंबर 1 चा आहे, ते देऊ शकतात. तुमची रिकव्हरी जास्त असताना तुम्ही का देऊ शकत नाही? मी म्हणत नाही, राजू शेट्टी सांगत होते. आणि काय गप्पा आणतात? माझं समजून उमजून घ्या, काय उमजून घ्या, काय समजून घ्या, माझं घ्या समजून उमजून. त्याचे काही घेऊ नका, मी धडधाकट आहे. त्यांचं आता वय झालं, आराम करा, घरी बसा, आराम करा. आपलं पूर्वीच्या काळात काय केलं ते आठवा. म्हणजे जे चांगलं केलेलं असेल ते आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या, चुकलं तर दाखवा. पण तेही दाखवलं नाही. 5 वर्ष तर कारखान्यात निवडून जाऊन आले नाही. तुम्ही काय काय एक एक खोली हल्ली, तिकडे हल्ली आले निवडून, गेले का 5 वर्ष? ड्रायव्हर वापरला. आता म्हणतात ते डेली बेसिस. अरे डेली बेसिस होता तरी वापरला ना, कारखान्यात न जाता वापरला. मग बाकीच्यांना का ना, एवढे माझे सभासद 19,750, मग त्यांनाही वापरायला पाहिजे. मी या सगळ्या गोष्टी बंद करणार आहे. त्याच्यामुळं बाळासाहेब, राजेंद्र, रणजित, बरं झालं तुम्हाला चान्स नाही लागला. काहीच नव्हतं. उलट मनाला निकम कुठे निकम, तुम्हाला पण समाधान माना की राव हे ह्याच्या बरोबर बरं झालं नाही गेलो, काहीच नाही ना. हे कपच्या बरोबर आहे. मग राजेंद्र हे त्यांना सांगितलं पाहिजे ना. माझं काय म्हणणं आहे, माझं खरंच तुम्हाला विनंती आहे की तेवढ्यावर नाराजी दाखवू नका. तुमचं एवढं म्हणजे तुम्ही पण म्हणाल की मागे चेअरमन व्हायला पाहिजे होता असं मला वाटेल. पण मला व्याप आहे की बाकीचे म्हणतात की ह्यांच्याच भावकी म्हणलं. अरे ती मासिक मिटिंग दर महिन्याला घ्यावी लागती आणि बाबा तिकडे जाऊन बसणार. अरे मी दर आठवड्याला इथे येतो ना, मी मीटिंग घेईल ना. सकाळी माझी मीटिंग 6 ला घेईल, तुझ्या काय काकायचं जातो, मी सांगेल ती मीटिंग. त्याच्यामुळं तिथं मीटिंग घेऊन लोकांचे प्रश्न सुटल्याची कारण. आणि आपल्याला सगळं ऊस तोड नियमाने होणार, त्याच्यात 19-20 होणार नाही. त्याच्यामध्ये हा जवळचा हा लांबचा हा भेदभाव केला जाणार नाही. जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला जाणार नाही. सगळा समाज हा आपला समजून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली जाईल. कुठेही कामगारांच्यावर अन्याय केला जाणार नाही. तोंड बघून प्रमोशन पण केलं जाणार नाही.
कुठलंच काही केलं जाणार नाही, जे असेल ते नियमाने. मग अडचण कशात आहे? तिथं आल्यानंतर कुणी कामगार असेल, आमच्या उजव्या बाजूला बसणारा असला तरी ते कामगार म्हणून आल्यावर, अधिकारी म्हणून आल्यावर त्याने कामच करायचं. सुट्टी झाल्यावर त्याला काय बोलायचं, गप्पा आणायच्या, काय राजकारण करायचं ते त्यांनी करावं. ही सगळ्यांच्यावर बंद. मी डायरेक्टरच्या जवळचा आहे, मी डायरेक्टरचा मुलगा आहे, मी नाही, मी सही करून बाहेर जाणार, मग तुला कायमचं बाहेर जावं लागेल, तुला राजीनामा द्यावा लागेल. हे लाड कुणाची मी चालू देणार नाही. बरं, मी ते केलंय. राज्य सहकारी बँकेमध्ये मी 1 वर्ष चेअरमन होतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती नाही, काही लोक बाहेर नाही यायचे, पुण्यावरून मुंबईला यायचे. माझं टायमिंग होतं, त्या टायमिंगला ते नाही आले तर मी रजिस्टर घेतलं, माझ्या चेअरमनच्या समोर ठेवलं आणि म्हणलं या बरं सह्या करा. एकही सही केली नाही, सगळी गेले. दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला वेळ यायला लागली. शेवटी नियम सगळ्याला सारखा. प्रशासनावर पकड पाहिजे, आपली प्रशासनावर पकड आहे. त्याच्यामध्ये काम झटपट करून पाहिजे, मी झटपट काम करून देणार आहे. वैयक्तिक एखादं काम माझ्याकडनं होणार नाही, पण सार्वजनिक ज्या गोष्टी असतील त्या करण्याच्या करता मी तुम्हाला बांधील आणि माझं संचालक बोर्ड बांधील. कुठेही माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 सभासदांचा कमीपणा होईल असं कुठलंही काम मी कुणाकडनं करू देणार नाही. हे मी उद्याच 8 वाजता, तुझं उमेदवार कुणी आहे? उद्या तुला प्रताप किती वाजता बोलवलंय? तुला किती वाजता बोलवलंय? सकाळी 8 ला सगळ्यांना बोलवलंय. आणि त्या 2 महिला आहेत ना, आमच्या मुलमुलेताई आणि आमच्या कोकरेताई, त्यांनाही म्हणलं तुम्ही पण घ्या, तुमच्या नवऱ्यांना पण घेऊन या. म्हणजे नवऱ्यांना नाही, नवऱ्याला म्हणजे त्या घेऊन या. आणि राजवर्धनलाही बोलवलं, केशवरावलाही बोलवलंय आणि मला वाटतं अजून कोणाला, त्या सगळ्यांना बोलवलंय. 7 नाही 8 वाजता. 8 वाजता मी आधीच सांगतो, 8 वाजता. मी काय 6 वाजता बोलून, पण तुम्हाला सगळ्यांना आंघोळी पांघोळी करून या 8 वाजता केलं. आणि मी सगळ्यांना उद्याच माझ्या भाषेमध्ये सांगणार, मी या सगळ्यांचे उद्या राजीनामे घेणार आहे. उद्या कोणी जर चुकलं तर जसं एका कारखान्यामध्ये चुकल्यानंतर त्याचा राजीनामा घेतला आणि त्याच्या जागी दुसऱ्याला संधी दिली, त्याच समाजाच्या माणसाला दिली आणि त्याला वैश्यवण केलं. मी जे बोलतो ते करून दाखवतो. ते म्हणतात अजित पवार सहकार मोडीत काढायला निघाला. तो सहकार म्हशी, तुम्ही 50-55 वर्ष काम करताय सहकारात. जे काही खरेदी विक्री संघात, आता इथं माने वकील बसला कुठे, त्याला विचारा. दूध संघाचे चेअरमन, खरेदी विक्री संघाचे चेअरमन, मार्केट कमिटीचा विश्वास बसलाय, एवढा विश्वास इथं आहे शिक्षकाचा. त्याला मार्केट कमिटीला, आपल्या सर्वांच्या बारामती मार्केट कमिटीला, शेतकऱ्यांची मार्केट कमिटी 3 वर्षात किती पैसे दिले? 3 वर्षामध्ये 1,200 कोटी रुपये दिले बाहेर. सहकार मोडीत काढायला घडून 1,200 कोटी रुपये दिले म्हणजे मोडीत. अरे तुम्ही 1.25 रुपया पण कधी दिला नाही रे. तुम्हालाही संधी मिळालेली होती त्यांना. तुम्ही राईट हँड म्हणून काम करत होता. तुम्ही रुसायचा तरी ते रुसणं सहन केलं, तुम्ही फुगायचा तरी ते फुगणं सहन केलं, तुम्ही प्रचाराला बाहेर पडायचा नाही तरी ते सहन केलं. आणि मग स्वर्गीय आप्पासाहेब काका जायचे, समजावून सांगायचे. झालं की नाही? ही वस्तुस्थिती आहे, मी खोटं नाही बोलणार. या पद्धतीचं जे काही आहे तिथं आम्ही रुसणार नाही, फुगणार नाही, आम्ही कामच करणार आणि चोख करणार. ते प्रदूषण पण जे झालं, मी मगाशी बोलायचं राहिलं, मी बाळासाहेबांना पण सांगितलं, त्याच्याही संदर्भामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघते, त्यांना बोलवणार. आणि काय आपल्या पंकजाताईच मुंडे पर्यावरण खात्याच्या मंत्री, त्यांनाही मी परवा कानावर घातले, कारण मी बीडचा पालकमंत्री. त्याच्यावर त्यांच्या काही काम माझ्याकडे असणार. मग मी म्हटलं पंकजाताई हे काम आपण करू, पण आपल्याला हे काम करायचे, तुम्ही काळजीच करू नका, बरोबर कुठं नाक दाबायचं ते दाबतो. तुम्ही फक्त शिक्का हाणा, दुसरं काही नाही. पॅनल टू पॅनल. आणि परत ते सभेला आले ना, त्यांना होणार ते अजित पवार म्हणतोय ते तो चेअरमन होणार आहे.
आणि दुसऱ्या तिघांचे चेअरमन कोण, नाव तरी सांगा ना म्हणावं. सहकार मशीनला तर नक्की सांगताच येणार नाही ते होणार अण्णा होणार का काका होणार. त्यांना म्हणा आता अण्णाही होणार नाही, काकाही होणार नाही, आता दादा होणार. जर तुम्ही ठरवलं तर तो अधिकार तुमचा आहे, तुम्ही मतदार राजा आहे आणि आम्ही आपलं विनंती करायला आलो. ऐकायचं नाही ऐकायचं तुमचा अधिकार. गणवट आले नाही तुम्हाला आहे रे, रिटायर झालेले तर सगळ्यांनी पॅदल टू पॅनल चालवा. मी खरोखरीच कुणाची ठीक आहे, ज्यांची कुणाची असतील त्या मान्यवरांना आमची आंदोलन मिळाली. आपल्याला 5 वर्ष अतिशय उत्तम प्रकारे सर्वोत्तम भाव देण्याच्या करता आपला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा नावलौकिक वाढवण्याच्या करता मी मगाशी विश्वास सांगितलं की त्याला 125 कोटी रुपये वेगवेगळ्या ठिकाणी कुठं कुठं दिले त्याला जाऊन विचारा. किंवा अरविंद जगताप तर पांढऱ्या सचिव त्याला जाऊन विचारा. खरेदी विक्री संघाचे किती पेट्रोल पंप उभे केले तुम्ही विचार. मेडकची जागा सरकारी जागा दिली. अहो तिथं येण्या बाबळी आणि पाणी असायचं, जाऊन बघा तिथं पेट्रोल पंप कसा झाला. तिथं उंडवडीकडे पठारला पेट्रोल पंप कसा झालाय, सुप्याला कसा झालाय. आता माझा दूध संघाचा पंप ते शेजारी जुना तुपेचा आपल्या बिल्डिंगचा तोही चालू करतोय. परवाच मिटिंग झाली. बरेच लोक म्हणायचे दादा कासब्यातला पंप चालू करा, तोही करतोय. आता सहकार वाढावा म्हणूनच करतोय ना. दूध संघाला आता 15 कोटी दिले, आता 30 कोटी देतोय, 45 कोटी रुपये देतोय. त्याच्यातनं नंदन पशुखाद्याचा नवीन कारखाना उभा करतोय. तिथली जी जमीन होती सरकारी ती नाममात्र दरांनी बारामती तालुका दूध संघाला दिली. माळेगावकरांना विचारा, ती जमीन आता जी काही किती झाली एकर जमीन आता दूध संघाची 25 एकर असेल बहुतेक. तिथं रेट काय चालला विचारा. एवढी जमीन तुमच्या बारामती तालुका दूध संघाची म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मालकीची झाली. याचा विचार करा. म्हणतात सहकार मोडीत काढला. अरे कुठं मोडीत काढलं अजून तरी मला उगीच काही पण बोलायचं, काही पण सांगायचं. त्याच्यामध्ये हे अजून काही खरं तर त्यांच्या काळामध्ये इतक्या चुका झाल्या म्हणून लोकांनी त्यांना नाकारलं 5 वर्षापूर्वी. वरचिंनी कारखाना चांगला चालवला असता, बघितला असता तर लोकांनी कशाला आम्हाला संधी दिली असते, कशाला केशवराव बाळासाहेबांना संधी मिळाली असते, कशाला दीपवांना संधी मिळाली असते. आज लोकांनी त्यावेळेस आम्हाला आम्ही सिद्ध करून दाखवलं. आणि सारखं काढायचं ते छत्रपतीचं. अरे छत्रपतीचं तिथल्या सभासदांना जाऊन सांगितलं की मी माझ्या व्यापामुळे तिथं लक्ष देऊ शकत नव्हतो. तिथं मला वाटलं दत्तामामा लक्ष देतील कारण तो इंदापूर तालुक्यातला कारखाना होता आणि मला बाकीचा व्याप होता, परंतु तिथं नाही जमलं. आणि त्याच्यामध्ये आता पुन्हा मीच शेतकऱ्यांना विश्वास दिला की आम्ही चांगला चालू. 6,500 मतांनी पॅनल निवडून दिलं. म्हणजे जनतेचा विश्वास म्हणूनच दिलं ना. इथं राजवर्धन शिंदेला विचारा, तो माझी चेअरमन आहे त्या सोमेश्वरचा. सोमेश्वर पण असाच भाव देताना जरा अडचणीत आला. मी शब्द दिला कारखाना टाळ्यावर नाही आला तर अजित पवार आमदारकीचा फॉर्म भरणार नाही. सोमनाथ होळकरांच्या कार्यालयामध्ये जाहीरपणे सांगितलं होतं सोमेश्वर पॅलेसला. आणि कारखाना आता नंबरने चाललाय. तसं मीच आता ज्यावेळेस तिथं असेल माझ्या हातात सहकार खातं, रणजित बाबासाहेबांना सहकार मंत्री केलं. त्याच्यावर साखर आयुक्त, सहकार कुठली अडचण आपल्याला येणार नाही. आपल्याला AI चा वापर करायचा आहे. उद्याच्याला तो कृषी खात्याकडे काम आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना कुणी केलं ते तुम्हाला माहिती. त्याच्यावर तिथं देखील राज्याला निधी देत असताना मी ज्यांना संधी दिलेली आहे ते माझ्या तालुक्याला झुकतामाप देणार साहजिक आहे, मनुष्य स्वभाव आहे. आपल्या एक्साईजचे काही प्रश्न असतात. डिस्लरीच्या संदर्भामध्ये आता मोलॅसेस पासून
इथेनॉल करणं, त्याला आता फक्त 30 का 35% कोटा दिलेला आहे. 30%, 65% कोटा ग्रेन बेस टू इथेनॉलला दिलेला आहे. त्यामुळं आपल्याला आता पुढं याच डिस्टलरीमध्ये काही मॉडिफिकेशन करून ज्यावेळेस मळी असेल त्यावेळेस मळीपासून इथेनॉल करणं, आणि मळी नसेल त्यावेळेस खराब तांदूळ जो असतो, जो माणसांच्या खायच्या योग्यतेचा नसतो, गोडाऊन भरून ठेवावे लागतात. कारण एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर मग माणसाला काय खायला घालणार. त्यावेळेस पाऊसकाळ चांगला झाला तर तो तांदूळ हा अशा कामाच्या करता दिला जातो, त्याच्यातून इथेनॉल तयार केलं जातं. आता बारामतीमध्ये त्या भारत फोर्टच्या अलीकडे त्या पद्धतीचा कारखाना आहे. माझ्याच मुलांनी, जय पवारांनी तो काढलेला आहे, जाऊन बघा. खराब तांदळापासून इथेनॉल कसं तयार होतं. परवा कुठेतरी सभेत मला वाटतं राहुल भिगवणची कुठली तरी डिस्टलरी म्हणले, ह्यांची कुठली भिगवणची का, हा नाही तुम्ही सांगितलं. मग नक्की विस्मरण झालंय. अरे सारखं विस्मरण, यांच्या निरावाजाला पण विस्मरण झालं. सांगितलं या बाबांनी 111 कोटीचे बॉलवरीत घेतले. ते दुसरा म्हणतो नाही 1,11,00,000. तुला नाही कळत, 111 कोटी. अरे बाबा नो, वय झाल्यानंतर विस्मरण होत. उद्याच्याला आपलं स्टोरेज 6 कोटी काही लाखाचं. कारखान्याची कॅपॅसिटी किती जाऊन बघा, डिस्टलरीची कॅपॅसिटी किती आहे. कोजन यांच्या काळामध्ये केलेलं, हे कोजन नीट चालत नव्हतं. त्यांच्या काळामध्ये आपलं कोजन मध्ये कमी युनिट तयार व्हायचे. हे झाल्यानंतर आम्ही एक एजन्सी आणली. मी तर बाळासाहेब, केशवराव, मदनराव हे सगळे निवडून गेल्यावर पहिलं काय केलं तर वसंत शुगर इन्स्टिट्यूटची टीम पाठवली आणि त्यांना सांगितलं सगळं चेक करा. आणि ते चेक केलं आणि त्याच्यातनं रस गटारांनी चालला होता, शिळकांड्या लाभल्या होत्या. पत्रा बराचसा उडून गेलेला होता वरचा. हा पत्रा या बोर्डाने बसवला, त्याच्यामध्ये ते लिकेजेस या बोर्डाने काढले, म्हणून कारखाना नॉनस्टॉप 9,500 चालायला लागला. त्यांच्या शेवटच्या वर्षी रिकव्हरी 1061 आहे. 1061 या 5 वर्षात त्यांच्या काळात किती रिकव्हरी बघा, 12.5 1061 म्हणजे 106 किलो साखर निघाली, जी निघायला पाहिजे होती 120 किलो. म्हणजे 15 किलो 16 किलो साखर कमी निघाली. आता 15 किलो घडीभर झाला तरी 15 ते 45 450 रुपये गेले याच्यातच. काय ते हा 5 वर्षामध्ये बाळासाहेब आणि केशवराव चेअरमन असताना त्यांनी 30,87,00,000 युनिट 5 वर्षात, इथं आकडे खोटा बोलणार नाही, 30,87,39,360 युनिट एक्सपोर्ट केली. आणि त्यांच्या 5 वर्षात एकूण बेरीज 23,06,81,360 7,80,00,000 युनिट. 7,80,00,000 म्हणजे घडीभर 8 कोटी झाला. 8 कोटीनी ऍव्हरेज 5 झाला, कारण आता 4.5 झाले, त्यांच्या वेळेस 6 होता. म्हणजे 8,45 त्यांच्या वेळेस तर 7.5 धड होता. आपण 6 धरू, 8,48 50 कोटीचं नुकसान झालं. अण्णा आणि काका याला जबाबदार कोण, याचं उत्तर द्या. ही तुमची कर्तव्यगारी आणि तुम्ही आम्हाला सांगता हे सहकार मोडीत करायला निघाले. हे कधी करायचं, शिरोलीकरांनो, माळेगावकरांनो, त्याच्यामध्ये माणूस घेतला की नाही बाळासाहेब डोक्यात काढून टाक. निकम जरा अजित पवार विश्वास ठेव, दुसरीकडे कुठेही संधी देईल, माझ्या हातात आहे.
13 लक्ष नाही 19,700. मी चेष्टा करत नाही, तुम्ही म्हणाल एवढा चमत्कारे बोलतो. अरे खरंय म्हणून तमाक बोलतो. माणूस खोटं बोलताना जरा त्याचं मन सारखं त्याला सांगत असतं खोटं बोलतो. त्याच्यामुळे 111 कोटी आकडा निघतो. त्याच्यामुळे असलं काहीतरी होतं. हे असं हे आता मला केशवरांनी दाखवलं. डिस्लरीचं पण तसंच आहे, ते पण काढा. पुढच्या कामेश्वरला डिस्लरीचं दाखवू. हा बरोबर आहे. डिस्लरीचं काय झालं, बोलला संचालक कॅबिनेटला विषय आला की आता आपण डिस्लरीला डिस्लरी नाही भोजनला 13 वर्ष अनुदान 6 रुपयावर काही पैसे द्यायचं ठरलं होतं. आता 13 वर्ष संपली. आता आपण यांना 4.5 रुपये द्यायचे. 4च म्हणत होते, म्हणलं 4 नाही, फार कमी होते, 4.5 तुम्ही जरा वाढवा. मग ते म्हणले ठीक आहे 4.5. मी मनात म्हणलं आता इतर कुठं तरी शेतकऱ्यांना मदत करायची आणि फायनान्सला 1.5 रुपये अनुदान द्यायची फाईल तयार करायला होती. मी सही केली, एकनाथरावांची सही घेतली, CM ची सही घेतली आणि आपल्या कारखान्याला त्याच्यातून माझ्या माहितीप्रमाणे 7 कोटी वर काही लाख रुपये अनुदान 1.5 रुपयांनी मिळालं. तुमचे 100 रुपये करायला वाढले. त्या अजित पवारमुळे वाढले, तुमच्या महाराष्ट्रातले सगळे वाढले, पण माझ्यामुळे वाढले, माझ्या आग्रहामुळे वाढले. मी त्यांना म्हणलो की माझ्या शेतकऱ्यांचा फायदा होतो महाराष्ट्रातला, तुम्ही एवढं केलं पाहिजे. आणि इतर प्रस्ताव आल्यानंतर करतो बाबा हेही करा. आणि आमचं साखर कारखानदारी 5% एक्साईज देते, 5% GST देतात, तो हिशोब काढा. त्याच्यामध्ये आमचं एक्साईज मधनं पैसे टॅक्स मिळतो ते काढा. 2,500-3,000 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीमध्ये येतात. त्याच्यावर सगळ्यांनी ते मान्य केलं आणि आपल्याला 100 रुपये टनाला जास्त मिळाले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बाबांनो आम्ही 5 वर्षामध्ये करून दाखवल्या. आम्ही त्याच्यामध्ये कुठं काही किरकोळ घडलं असेल ते दुरुस्त करतो ना. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, जो काम करतो तो चुकतो, कामच करत नाही ती कसा चुकेल. चला कामच करत नाही. साखर विक्री बघा आता एक केशवराव तर काय काय द्यायला लागले. 15-16 साखर विक्री सरासरी त्यांच्या काळात सरासरी साखर विक्री 2,120 आहे आणि आपल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची विक्री 2,360 आहे. इथंच 240 रुपये इथं झटका बसला. ही पद्धत आहे. अरे ह्याच्यावर बोलल्यानंतर घरीच जावं लागेल ना. कशाला बोलतील. त्याच्यामुळे काय भेळ खाल्ली आणि हे खाल्लं. अरे कशाचं आलंय काय. हा मासिक तुम्ही श्री निळकंठेश्वर पॅनलच्या 5 वर्षाची कारकीर्द डोळ्यासमोर ठेवा. तुम्ही आता जरा अभ्यास करा. सभासद बंधू तुमचा प्रपंचाचा प्रश्न आहे. उद्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीचा सदस्य, आमदारकी, खासदारकी चुकीचा उमेदवार गेला तरी 4 विकासाची कामं कमी होती. डायरेक्ट प्रपंचावर परिणाम होत नाही. पण साखर कारखान्यामध्ये चुकीची लोक गेल्यानंतर परिणाम होतो. 5 वर्ष त्यांची कारकीर्द काढा. आताच आम्ही तुमची भोजनच्या बद्दलचं उदाहरण दिलं. भोजनचं दिलं ना, भोजनचं दिलं आणि साखरेचं पण दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी कमी केले ना. त्याच्यामध्ये माग त्यांच्या काळामध्ये 2.5 कोटी रुपये इथे त्याचा जर त्यांनी कमी केला होता ना, विकायला निघाले होते ना. या पद्धतीचा त्यांचा कारभार आहे. त्यांना बोलणार कोण. इथं आम्ही कुठेही चुका होऊन देणार नाही आणि आम्ही सगळ्या गोष्टीचा वापर करू. VSI चा वापर करू, ज्याची चांगली टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करू. मी तर अनेकांना सांगितलं AI चा वापर करू. मी तर अनेकांना सांगितलं एखादा व्यापारी असेल आणि समजा त्या व्यापाऱ्यांनी कुठलं टेंडर भरलंय महाराष्ट्रातलं आणि ते त्यांनी घेतला 3850 ने आणि आमचं टेंडर घ्यायला आला आणि मी त्याला सांगितलं ते 3850 ने गेलं. माझं 3860 किंवा 70 तुला घ्यावं लागेल.
ते म्हणा नाही राव दादा ती 10 रुपये कसं. अरे मी म्हणेन ना तुला काय जाते 10 रुपये वाढायला, तू इथं वाढव, तुझं कुठेही मी बाकीचं वाढवून दे. ते ऐकणार ना, कारण त्या व्यापाऱ्यांची इतके वेगवेगळ्या प्रकारचे अडीअडचणी प्रश्न असतात, ती 10 रुपये तसंच मला वाढून दे. उद्याच्याला खरेदी घेत करताना एखादं रोडचं काम आहे आणि ते आम्हाला कोल्हापूरला पाठवावं लागतं, बरोबर. आणि त्यांना मी सांगेन की शिरगावकर तुम्ही टेंडर हे भरलंय, मी इतर कारखान्याची कामं तुम्हाला देईन, पण हे टेंडर समजा 20 लाख आहे ना, तुम्ही 19 लाख करा. ते ऐकणार नाही का माझं? केव्हाही ऐकणार, कारण त्याला पुन्हा भीती आहे, जर नाही ऐकलं की तिच्या आयला पुढं काहीतरी आपल्याला काम करत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो कुठल्याही अँगलने मी तुमचा प्रमुख झाल्यानंतर आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 सभासदांचा फायदाच होणार आहे. आणि आता जाता जाता एकच शेवटचं सांगतो, त्यांनी काय सांगितलंय, सहकार वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी उभा केलेला कारखाना उभा केला शिबे करावी, कारखाना उभा केला खरेदी करावी, कारखाना उभा केला जाधवराव, कारखाना उभा केला तावऱ्यांनी, कारखाना उभा केला खोकऱ्यांनी, कारखाना उभा केला जगतापांनी, कारखाना उभा केला मुळीकांनी, कोणकुल्यांनी, त्यांनी कारखाना उभा केला. आणि हेच आपलं चाललंय, असं झालं तसं झालं. तुम्ही काय केलं आणि म्हणे ते 11 नवीन गावं घेतील आणि खोटं प्रोसेसिंग वगैरे काही केलं जाणार नाही. आणि म्हणतात उद्याच्याला यांच्या ताब्यात कारखाना दिला तर ताबडतोब संचालक मंडळ 11 गावं पुन्हा माळेगाव कारखान्याला जोडली जातील. अरे कारखाना आता पण माझ्याच ताब्यात आहे ना, करायचं असतं तर आत्ताच केलं असतं, नाही केलं. शेतकऱ्यांच्या हिताचं होतं तेच केलं, नुसतं ते नाही. त्याच्या ताई जरा बाजूला बसा, माझं भाषण होऊ द्या, मी तुमचा कागद घेईन, नाहीतर तेवढंच दाखवत बसतील टीव्ही वाले. बघा दादांच्या सभेत ताई आल्या आणि मध्येच कागद दिला आहे. ते परवा असंच झालं, 2-3 घोषणा दिल्या, दादांच्या सभेमध्ये गोंधळ, त्यांना तर उद्योगच नाही. तर ह्या पद्धतीनं त्या गोष्टी मी काय सांगत होतो, 11 गावांच्या संदर्भात मध्ये मला मदनराव तुम्हाला आठवत असेल काहींनी सांगितलं की डिस्करी त्या ठिकाणी वाढवू नका. मी नाही वाढवली, केशवरांना सांगितलं आपल्याला डिस्करी नाही वाढवायची. पहिल्यांदा माझ्या शिरवलीचं, माझ्या खांद्याचं, माझ्या निरावट्याचं, माझ्या नदीकाठच्या गावाचं दुखणं दूर केल्याशिवाय आपण त्या गोष्टी करायच्या नाही. नाही तर लोक म्हणतील काहींचा फायदा करायला जातो आणि आमचं मातीत घालतो, असं नाही होणार. त्याच्यामुळं अशा कुठल्या ज्याच्यातून माझ्या शेतकऱ्यांच्या सभासदांचं हित साधलं जाणार नाही, ती गोष्ट श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या संचालक बोर्डाकडनं केली जाणार नाही. हा माझा तुम्हाला सगळ्यांना शिरवलीकरांना शब्द. आणि म्हणून हे जे काही आता काहीतरी काढतात आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 23 कोटी रुपये डोक्यावर ठेवून 3636 रुपयाचा बाजारभाव दिला. अरे 3636 रुपये बाजारभाव दिल्यानंतर आता 3332 ऍडव्हान्स दिला ना, त्याचा काय संबंध आहे? त्यांचं म्हणणं की तो बाजारभाव आम्ही कर्ज काढून दिला, ते कर्ज असतं तर आम्हाला 200 रुपये खोडकीला देता चालत असते. तुम्हाला मी सांगतो की छत्रपती कारखान्याचे बापूंना परवा 25 कोटी रुपये पाहिजे होते, 12 कोटी रुपये त्यांनी उभे केले, 37 कोटी रुपये भरल्याशिवाय त्यांचं नवजुवन होत नव्हतं. आपण कसं करतो नवजुवन तसं. त्याच्यामुळं त्यांनी मला सांगितलं येऊन, दादा तुम्ही सांगितलं सगळ्या लोकांच्या देखत की छत्रपती कारखाना बापूंच्या नेतृत्वाखाली चालेल आणि अजित पवार दत्ताभाऊ भरणे अडचण आल्यानंतर त्यांचं सर्वस्व पणाला लावतील आणि त्या मदत करतील. आता मला 25 कोटी रुपये कमी पडले, आता मला मदत करा. मंडळी खरं आहे, आपण बोलून गेलो. पण नंतर मी बापूंना बसवलं, एक फोन उचलला, म्हणून एकाला सांगितलं 25 कोटी ते 8 दिवसाकरता पाहिजे. तो मला नाही म्हणू शकला नाही, 25 कोटी रुपये देतो म्हणला. परंतु दुसऱ्या दिवशी बापूला फोन केला आणि आमच्या एमडीला फोन केला छत्रपतीच्या. म्हणले दादांनी सांगितले की करायला, परंतु स्टॅम्पवर लिहून घ्यावं लागेल, सह्या तुमच्या लागतील, माझ्या लागतील, म्हणजे त्या दोघांच्या. आणि मग ऍग्रीमेंट नंतर 25 कोटी रुपये देतो.
बापूंनी सांगितलं और हे ते अग्रीमेंट मागतंय, सह्या मागतंय, स्टॅम्प मागतंय, सगळं काही करतंय. पुन्हा त्याला फोन केला, म्हणलं अजित पवारची पद 25 कोटी रुपये नाही का? त्यांनी नाही दिले तर ती जबाबदारी माझी. म्हणलं 25 कोटी आज RTGS कर. शिरवलीकरांनो रात्री 5 कोटीचं RTGS झालं आणि 25 कोटी जमा झाली. आहे माझ्या समोरच्या पॅनलचा एकाच्या तरी किंमत की अशा 25 कोटी रुपये उभे करायचे आहे? मित्रांनो, कधी कुणावर कसला बाका प्रसंग येईल सांगता येत नाही. माझा तुम्हाला फक्त माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं भलं करण्याच्या करता, विकास करण्याच्या करता आणि तुम्हाला उत्तम भाव देण्याच्या करता, शिस्त लावण्याच्या करता आणि सगळ्यांना योग्य पद्धतीचं वागणूक मिळण्याच्या करता मदत नाही होणार, तर ती मदत होईलच होईल. परंतु त्याचबरोबर कुणाचा दवाखान्याची अडचण आली, कुणाची कुठली बदलीची अडचण आली, कुणाची ऍडमिशनची अडचण आली, कुणाची रस्त्याची अडचण आली, कुणाची चारीची अडचण आली, कुणाची उन्हाळ्यात पाणी सुटण्याची अडचण आली, फाट्याची पाळी, कुणाची कॅनॉलमध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी सोडण्याची अडचण आली. सगळ्या बाबतीत आपण तुम्हाला उपयोगी पडणार आहे की नाही? रणजित धुमाळ आणि दादा पाटील सर तुमच्या मार्फत साहेब, आमचं काम आहे, तुम्ही मला 8 वेळेला निवडून दिलं, मी तुमचा ऋणी आहे. त्याच्यावर माझा मतदार हक्काचा त्याला मदत करणं माझं कर्तव्य, त्या पद्धतीने मी करतोय. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, बाकी कशाचा विचार करू नका. आता 2-3 दिवसामध्ये वेगवेगळ्या सभा होतील, अजून आरोप प्रत्यारोप होतील, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. एक सगळं सांगतात की ह्यांचे इतके कारखाने, तितकं काहीतरी 14 कारखाने सांगितलं. मी म्हणलं 14 कारखान्यापैकी 10 कारखाने तू घेऊन टाक, 4 कारखानेच मला ठेव आणि त्या ठिकाणी घे. हे काही थापा मारतात, ते म्हणतात सहकार बंद पाडायला निघाला. उलट बारामती तालुक्यामध्ये एक देखील खाजगी कारखाना निघून गेला नाही. गेला का? खाजगी कारखाने कुठे निघाले? तिकडे शेटपळकडे. खाजगी कारखाना कुठे निघाला? दौंड तालुक्यात. खाजगी कारखाना कुठे निघाला? तिकडं बाहेरच्या भागात, नगर जिल्ह्यात. काहीतरी गप्पा होण्याच्या. आणि ते खाजगी कारखाने का निघतात तर विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी सहकारी कारखाने देण्याचा बंद करण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला. तेव्हापासून खाजगी कारखाने सुरू झाले, कारण शेतकऱ्यांचा ऊस गेला पाहिजे आणि 100 कारखाने महाराष्ट्रात उभे राहिले. कर्नाटकातल्या लोकांनी कारखाने काढले, कर्नाटकातल्या. आता बाहेरचे लोक येऊन काढतात आणि सगळ्यांनीच कारखाने काढले. त्याच्यामुळं त्याच्यात आपलं नुकसान बारामतीकरांचं होऊन गेलेलं नाही. बारामतीकरांचा एक कांड ऊस देखील खाजगी कारखान्याला जाऊ दिलेला नाही. ही गोष्ट तर खरी आहे. आणि पुढे मी तर कुठेतरी परवा बोललो, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत आपला सहकारी साखर कारखानाच राहील, इथपर्यंत मी सांगितलं. अजून काय करू? त्याच्यामुळे ह्यांच्या आता ते भावनिक होतील, डोळ्यात पाणी आणतील, सगळं काही करतील, परंतु डोळ्यात पाणी आणून भाव मिळत नसतो, भावनिक होऊन भाव मिळत नसतो. सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करता येत. पैशाचं शिस्त लावण्याच्या करता, नियोजन करण्याच्या करता धमाकडे ताकद लागते. ते श्री निळकंठेश्वर पॅनल मध्ये आहे आणि त्याचा प्रमुख मी व्हायला निघालोय. तुम्ही नेहमी मला साथ देत आलेला. अजून खूप घरकुलाचे कार्यक्रम वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या, त्याच्यात पण माझी तुम्हाला मदत होणार आहे. करोडो रुपयाची मदत होणार आहे. त्याकरता आपलं पवित्र मत पॅनल टू पॅनल, अजिबात कुठला मित्र याचा विचार न करता आपण कपाशीला द्यावं आणि 5 वर्षाच्या करता तुमच्या माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना दैनिकमान भाव मिळवून देण्याच्या करता आपण आम्हाला संधी द्यावी, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. जय जय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.